सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील काही भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला आणि पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून कोकणमध्ये दाखल होणार आहे असाही अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट त्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावलीच आहे आणि आज अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने जिल्ह्याला दिलेला आहे। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे आपल्या सोबत आहेत। उमेश, काही भागांमध्ये मान्सून पूर्व पाऊस अगोदरच पडतोय, पुढच्या 2 ते 3 दिवसात कोकणामध्ये दाखल होणार आहे असं कळतंय। त्या पार्श्वभूमीवर काही नुकसान होऊ नये, काही हानी होऊ नये यासाठी काय खबरदारी घेण्यात आलेली आहे प्रशासनाकडून? पूर्व आणि महाराष्ट्रामध्ये 24 तासात दाखल होईल अशी एक अंदाज या हवामान खात्याने व्यक्त केला आहे आणि त्याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाने सतर्क असल्याचं आपल्याला सांगितलं आहे। आपण माझ्या समोर पाहू शकतो की सध्या जे पाऊस पडतोय, जे मळे आहेत त्या मळ्यांमध्ये पाणी येथे साचलेलं आहे आणि पावसाचं सकाळपासून कणकवली शहरात 9 नंतर सकाळी पाऊस सुरू आहे। थोडासा पहाटे पाऊस मंदावला होता, रात्री देखील मंदावला होता काल सायंकाळपासून, पण आज सकाळी पुन्हा पावसाने 9 नंतर सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीत पावसाच्या पाण्यामुळे काही जे आहे शेतीचे मळे आहेत ते आपल्याला भरून वाहताना आपल्याला दिसत आहेत आणि एकंदरीत जर जिल्हा प्रशासनाने म्हटलं तर काल काही रेड अलर्ट करण्यात आला, आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे एकंदरीत। आणि या ऑरेंज अलर्टच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन काही सकल भागातील रस्ते पर्यायी होते ते वाहून गेले होते, त्यामुळे कुठे ना कुठेतरी खबरदारीच्या सूचना जिल्हा प्रशासन घेतल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आहेत। तशाच पद्धतीने वीज वितरणाच्या जे अधिकारी आहेत यांची काल म्हणजे सर्वच आढावा बैठक घेण्यात आली होती आपत्ती व्यवस्थापनाची पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून। त्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्वच विभागांना खबरदारीचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांनी सर्व सक्त सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत, सगळ्यांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत, कारण आपत्कालीन यंत्रणा सतर्क असावी, कुठल्याही प्रसंगी समोर जाऊन आपण नागरिकांना मदत करावी अशा पद्धतीच्या या सूचना एकंदरीत दिलेल्या आहेत, एकंदरीत खबरदारीच्या सूचना घेतलेल्या आहेत असे जिल्हाधिकारी अनिल पाटील असेल पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितलं आहे कालच। अगदी पावसाची अपेक्षा आहेच, मात्र नुकसान होऊ नये ही सुद्धा अपेक्षा। धन्यवाद उमेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।